आपकी अदालतमध्ये जेडीयूचे नेता नितीश कुमार यांच्यावर आरोप आहे की हे मतांचं राजकारण करतात. नितीशजी, जनतेने सुद्धा तुम्हाला वारंवार हा प्रश्न विचारला आहे. आता निवडणुकीची वेळ आली आहे, तेव्हा तुम्ही आणि तुमची पार्टी रामविलास पासवानच्या दरवाजावर जाऊन उभे राहिला आहात. वारंवार ठोठावत आहात, पासवानजी आमच्याबरोबर या तुम्ही. जेव्हा बिहारमध्ये ही गोष्ट चालू होती तेव्हा मी स्वतः हा प्रस्ताव दिला होता आणि त्यांनी मला आमंत्रित केलं आपल्या घरी इफ्तार पार्टीमध्ये. आम्ही तिथे गेलो. संपूर्ण चर्चा झाली. नंतर मी सुद्धा आमची त्यांच्याशी चर्चा झाली. परंतु त्यामध्ये आमचा एकच आग्रह होता. आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की जे तिकडे सरकार विरोधी वोट आहे ते एकत्र केले पाहिजे. त्यांनी सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की जर तुम्ही बीजेपीची साथ सोडली तर तुमच्या बरोबर येण्यासाठी ते तयार आहेत. नाही, ऑन बॅलन्स ऑफ कन्सिडरेशन आमचं हे जजमेंट होतं की कुणाचीही साथ सोडली गेली नाही पाहिजे. उलट पासवानजींना आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या आपल्या समस्या आहेत. एवढ्या दिवसांपासून ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलत आहेत. नंबर 1. नंबर 2, ते केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यातून त्यांना निघायचं नाहीये. जेव्हा एकदा हा प्रस्ताव आला, आम्हा लोकांना सांगितलं गेलं की तुम्ही एनडीए सोडा. तेव्हा आम्हा लोकांच्या बाजूने आमच्या पार्टीच्या एका साथीने वक्तव्य दिलं की तुम्ही यूपीए सोडा. या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे की तुम्ही या गोष्टीसाठी तयार होतात की तुमची काँग्रेसबरोबर तडजोड व्हावी? काँग्रेस पार्टी उघडपणे यूपीए मधून लालू प्रसादजींना बाहेर काढत असेल आणि त्यांना बाहेर काढल्यानंतर बिहारमध्ये आवाहन केलं असतं की जितक्या इथल्या सरकार विरोधातल्या पार्टी आहेत त्यांनी सुद्धा एकजूट व्हावं, तर आम्ही विचार केला असता. आम्ही म्हणालो होतो तर काँग्रेस पार्टीने असं काय केलं तर आम्ही विचार करू. जॉर्ज फर्नांडिस साहेबांपेक्षा जास्त कोणी अँटी काँग्रेस फिलिंगचं व्यक्ती आहे का? ते म्हणाले की बिहारला वाचवण्यासाठी आम्ही काँग्रेसशी सुद्धा मतभेद विसरायला तयार आहोत. आम्ही लोक तयार होतो, परंतु काँग्रेस पार्टीची हिंमत आहे का? त्यांना इथे 24 एमपींचं समर्थन हवं आहे. ते लालू प्रसादजींशी भांडण्याचं नाटक कितीही केलं तरी ते भांडू शकणार नाहीत. पण नितीशजी, ज्या काँग्रेसचा आयुष्यभर विरोध करत राहिलात, बिहारची निवडणूक जिंकण्यासाठी त्यांची साथ घ्यायला तयार झाला. काँग्रेस पार्टी बरोबर मला टायमर करण्यासाठी त्यावेळी काहीही हरकत नसती, ज्यावेळी काँग्रेस पार्टी लालू प्रसादजींची संपूर्णरित्या संबंध संपवले असते. हे तर कारण की तुम्हाला आम्हाला सुद्धा कुठलंही माहिती आहे की कन्फ्युजन काँग्रेस नाही, हे पार्टी संभवच नाहीये. सरकारचं बलिदान तर नाही देणार तुमचं सरकार हा, हे ठीक आहे. बनवण्यासाठी. त्यामुळे आम्ही तर आमचं बलिदान नाही देणार. ते दिल्लीमध्ये लालू प्रसादजींबरोबर बसून राहतील आणि सरकार चालवतील आणि बिहारमध्ये जनतेला मूर्ख बनवतील. कुठे असं होतं का? आज पाहिलंय का तुम्ही? काँग्रेस पार्टीने लालू प्रसादजींचे सिटिंग सीट सोडून बाकीच्या सीटवरती निर्णय घेतलाय निवडणूक लढण्याचा. ते कशासाठी? अहो, पण अपोजिशनचे वोट वाटण्यासाठी पण आणि नितीशजी, लालूजींना सेफ आज करण्यासाठी. तर काँग्रेस दोन्ही बाजूने फायद्यामध्ये आहेत. पासवानजी सुद्धा त्यांच्यासाठी सीट सोडतायत, लालू यादव सुद्धा त्यांच्यासाठी सीट सोडतायत. परंतु तुम्ही पाहाल तर जे काही घडलं, जी परिस्थिती इमर्ज होऊन येत आहे समोर, यूपीए मध्ये संपूर्णपणे विखुरले जात आहेत. ते कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपण असं म्हणू शकतो की एक होऊन ते निवडणुकीच्या मैदानात नाही उतरत. दुसरी गोष्ट, ते जी लढण्याची गोष्ट करतात त्यामध्ये दम नाहीये. कारण लालू प्रसादजी म्हणत आहेत काँग्रेस खूप चांगलं, काँग्रेस म्हणत आहेत लालूजी खूप चांगले, रामविलासजी म्हणत आहेत काँग्रेस पार्टीसाठी आम्ही सोडू. अरे, भांडण्याचा अर्थ भांडण असतं. हा काय अर्थ आहे? भांडणात सुद्धा एकत्र सुद्धा येतात असं काही नाहीये. दिल्लीमध्ये एकत्र राहा आणि बिहारच्या लोकांना मूर्ख बनवा, असं बिहारचे लोक यांना स्वीकारतील का? हे तर तुम्ही सुद्धा म्हणजे करायचं. त्यांना ताकदवान बनवत आहेत. लालू प्रसादजी ताकदवान हे कुठल्या तर तुम्ही गोष्टींनी सुद्धा होत आहेत? हाच प्रयत्न करत होतात की पासवानजी दिल्लीमध्ये काँग्रेस बरोबर राहा, पण बिहारमध्ये आमच्या बरोबर नाही, ते नसतं झालं. ते होऊ शकलं नसतं. हे पासवानजींना सुद्धा माहिती होतं आणि आम्हालाही माहिती होतं. ज्या क्षणी त्यांनी पाऊल पुढे केलं असतं त्यावेळी त्यांना बिहारच्या इंटरेस्टमध्ये हळूहळू गोष्टी तिकडे गेल्या असत्या. असं कसं शक्य होतं? हे शक्यच नव्हतं. आम्ही लोक म्हणालो होतो कुठली अट नाही ठेवणार. परंतु असं झालं असतं तर स्वतः पासवानजी ही गोष्ट समजली असते आणि समजत असते त्यांना. तेव्हाच तर त्या दिशेने ते पुढे नाही गेले. तुम्ही जी पासवानजींची आलोचना करत नाही आहात, सरळ सरळ टाळत आहात, याचा अर्थ असा नाहीये ना की तुम्हाला पोस्ट पोल अलायन्सची दरवाजा खिडकी उघडी ठेवायची आहे. हे बघा रजतजी, राजकीय संभावनांचा खेळ आहे. राजकीय संभावनांचा खेळ आहे. आम्ही लढत आहोत लालू प्रसादजींशी आणि त्यांच्या आतंकी राजशी. आम्ही काही पासवानजीशी लढत नाहीये. ज्यांच्याशी लढायचं आहे त्यांच्याशीच लढू. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पासवानजी आणि लालूजी दोघे मिळून तुमच्या विरोधात लढले हा होते. तर ठीक आहे, लढले होते. तर वाद तर करू दे त्यांना. आम्ही तर एक टार्गेट ठेवू. पासवानजी कधी कधी टार्गेट मिस करतात, कधी आम्हाला निशाण्यावर घेतात. असं त्यांनी नाही केलं पाहिजे. परंतु आम्ही कधी त्यांना निशाण्यावर घेण्याचा प्रयत्नच नाही केला. आम्ही तर निशाण्यावर लालूजींनाच ठेवू. तुम्ही खूप
प्रयास केले, खूप प्रयत्न केले, अनेक फॉर्म्युले सुद्धा बनवलेत. हे काहीच नाही की असं म्हणू शकतो की जो एक लॉलीपॉप आहे, मुख्यमंत्री पदाचा जो लॉलीपॉप आहे, तो सुद्धा रामविलास पासवानजी यांना सोपवलात. पण या सगळ्याच्या मागे कुठे ना कुठे नितीश कुमार आपल्या भविष्याविषयी साशंक आहेत, असं का? नाही, नाही, माझी चिंता बिहारच्या भविष्याविषयी आहे. मी माझ्या भविष्यासाठी चिंतेत नाहीये. माझं भविष्य जे काही असेल, ते काही महत्त्वाचं नाहीये. आणि तुम्ही जे म्हणालात लॉलीपॉप, तो लॉलीपॉप नाहीये. तो अत्यंत गंभीर प्रयत्न होता आणि अत्यंत असं म्हणू शकतो, समजून-उमजून आणि लोकांच्या हितासाठी, विरोधी पक्षाच्या एकतेसाठी तो आमचा प्रस्ताव दिला गेला होता. तो काही लॉलीपॉप नव्हता आणि त्यामध्ये मी स्वतःला कुठेही ठेवत नाही. आणि तुम्हाला कदाचित हे माहीत नाहीये. मी नंतर सुद्धा म्हणालो होतो, की मी त्या शर्यतीमध्ये स्वतःला ठेवत नाहीये. नितीशजी, पण ज्यांना तुम्ही नेता मानायला तयार होतात, ते स्वतः नेता बनायला तयार नाहीयेत. हो, मग हीच तर विडंबना आहे. पासवानजी तर मुख्यमंत्री पद काँग्रेसला सोपवण्याची तयारी करतायत. ही त्यांच्यासाठी लॉस्ट अपॉर्च्युनिटी आहे. मी हेच म्हणेन. आणि मी तर मानतो, की एकदा त्यांनी आम्हा लोकांचं ऐकलं असतं, तर बिहार चालवलं असतं आणि जेव्हा बिहार चालवून आपलं कौशल्य दाखवलं असतं, तर देशामध्ये सुद्धा त्यांची एक नवीन चमक निर्माण होऊ शकली असती. मी तर त्यांच्यासाठी इतक्या दूरपर्यंत सदिच्छा ठेवत होतो, परंतु चला, आज नाही तर उद्या सही. पुढे काय होईल बघूया.